कथेचं नाव आहे मुक्कामी एसटी. लेखक अविनाश लष्करे. ए बाब्या, अरे उठ की, रातच्याला कुठं बाता हाणत बसते काय माहीत. बरं मग सकाळीच कशी अवदसा बसती काय माहीत. अरे उठ की, रातचं झोपताना तोंड वर म्हटलं, आई मला सकाळचं लवकर उठीव. आणि आता थोबाड लपवून गार झोपलाय. उशिरा उठशील आणि मग नुसतं थोबाड ओलं करून पळशील बिना आंघोळीचा. अण्णा बाहेरूनच, अगं त्याला तसं काय उठवती, तो तसा नाही उठायचा. थांब, त्याला एक पेकाडात लात बसली नव, मग बघ कसा उठतो त्यो. आणि बादलीच्या कडीचा आवाज माझ्या कानावर खणखण आला आणि मी क्षणात अंथरुणातूनच टचकन उठून बसलो. डोळे चोळत हळूहळू माझा अण्णा कुठे पाहायला लागलो. अण्णा म्हणजे माझे वडील. आहे त्या जागेवरूनच दरवाजातून बाहेर पाहू लागलो. अण्णा गाईजवळ बसून गाईची सड धूत होता आणि बाजूलाच दूध काढायची मोकळी बादली होती. आलं माझ्या लक्षात. याच बादलीचा आवाज आला आणि म्या दचकून जागा झालो. म्हणजे पेकाडात लात बीत हे सपान होतं. आणि तेवढ्यात पुन्हा यंदा माझ्या आईचा कानाव आवाज आला, अरे बाब्या उठ की. मी तसाच उठून लगेच बाहेर आलो आणि बाहेरच्या सपारात आई चुलीव भाकरी करीत होती. चुलीत लाकडं सरकवत लोखंडी फुकीत जाळ पेटवीत होती. मला पाहून ती म्हणाली, उठला बाबा तू एकदाचा. रातभर ह्याच्या त्याच्या रानात जायचं आणि हारभर हुरडा भाजून खायचा, योच धंदा करायचा आणि मग सकाळच्या पारी उशीर करायचा उठायला. आपल्या वावरात ऊत आलाय की, पण पोरांच्या नादी लागून दुसऱ्याच्या वावरातलं लय ग्वाड लागतं ना व तुम्हाला. मी मध्येच आईचं वाक्य मोडत म्हटलो, पाणी तापलं का? आई उशीर झालाय मला. बाहेर बघ की, बादलीत उतरवले पाणी. आणि आंघोळ कर, नुसता हातपाय तोंड नग धू, आई म्हणाली. आज तालुक्याला जाणार नवं सगळी शाळा, तेव्हा जरा नीट नेटका जा. मी वय वय म्हणत कापड घेऊन आंघोळीला बसलो. गाई पिळता पिळता अण्णा म्हटला, काय तालुक्याला आज? आपलं कांदणी भर, आज म्या बाजारात जाणार आहे म्हस इकाया, तेव्हा साळद नको जाऊ. मी थोडा रागातच बोललो, गप्पा अण्णा तुम्ही. आज विज्ञान प्रदर्शन आहे तालुक्याला, मला जावंच लागल, नाहीतर गुरुजी खवळत्याल मला. म्या सांगतो गुरुजीला काय सांगायचं ते. तू जा रानात आणि पाणी भर कांद्याला, असा अण्णा माझ्याकडे बघत म्हटला. तशी आई मध्येच म्हटली, जा र बाब्या साळत, हे काय दररोजचंच काम आहे. म्या देईल पाणी कांद्याला, तू जा साळत. अण्णा म्हटले, लवकर घरला या, रात नका करू, नाहीतर बसा गावातच कुत्री मारत. मी अंग पुसत म्हटलं, येतो की ग लवकर घरला. आणि सरळ घरला येतो. केसांना तेल लावून भांग पडला आणि सरळ बाहेरच्या सपरात चुलीच्या पुढं न्याहारीला येऊन शनी बसलो. तसं आमचं कुत्रं खंड्या माझ्या शेजारीच दररोजप्रमाणे आपली शेपटी हलवत येऊन बसला. एका चुलीवर फेसाळलेले पांढरे शुभ्र दूध उतू येऊ लागले आणि लगेच सांडशीने दुधाचे पातेले उचलून सरळ माझ्या पितळीत दूध ओतले. बुचकुलीवरून साखर टाकली आणि चुलीच्या लालभडक हारावर भाजलेली बाजरीची कडक भाकर मला माझ्या हातात दिली. मी सगळीची सगळी भाकर नेहमीप्रमाणे पितळीत चुरून दणकून न्याहारी केली आणि अजून एक भाकर चुरून खंड्याला दिली. त्याने पण सटकून हाणली. मला आता बराच उशीर झाला होता. आईने एका फडक्यात भाकर बांधली, माझ्या हातात देत म्हटली, पोरा जपून जाय आणि जपून ये. पहिल्यांदा चाललाय नव तू आमच्या बिगर, म्हणून काळजी वाटतीया. हसरा चेहरा करत म्हटलं, म्या येतो लवकर घरला. मला काय साळा एकट्याला सोडून येणार हाय वय, तेव्हा तू इतकी काळजी करायला लागली. येतू आता, नको काळजी करू. एका वायरच्या लाल पिवळ्या पिशवीत म्या बांधून दिलेली भाकर टाकली आणि एका डब्यात मटकीचं कालवण होते. तो पण डबा ठेवला आणि माझी जुनाट सायकल, जिला एक पण मदगड नव्हती, की सायकलवर टांग मारून निघाली. खंड्या माया मागं दररोज सारखा आज पण आमच्या वावरच्या शेवटच्या बांधापोत मला सोडाया आला आणि तिथून परत तो मागं फिरला. मला एकदा जोरात भुकलं, जणू त्याला सांगायचं असेल मला की बाब्या बैजार जा. आमच्या वस्तीपासून गावात जायला बैलगाडीचा कच्चा रस्ता होता. त्या रस्त्यात बरेच खड्डे आणि दगडे असं. तो रस्ता म्या आता काही वेळातच गावात पोचलो. सगळी पोरं साळत पोचली होती. साळासमोरच प्रार्थना चालू होती. म्या गडबडीतच सायकल साळ्याच्या मागं नेऊन लावली आणि पोरांच्या मागं येऊन थांबलो. काही वेळातच प्रार्थना झाली आणि आमचे गुरुजी पुढे येऊन सगळ्यांना सूचना करू लागले. आपण आज पारनेरला जाणार असून तिथं गेल्यावर कुणीही गडबड गोंधळ करायची नाही.
शिस्तीत सर्वांनी एका रांगेत सगळे प्रयोग पाहायचे आणि त्यातून शिकायचे व घरी गेल्यावर एखादा प्रयोगही करून पाहायचा आहे. आता शाळेच्या बाहेर 2 टेम्पो आहे. त्या सर्व टेम्पोंचा खर्च आपल्या शाळेचे मुख्याध्यापक नरसाळे गुरुजी करणार आहेत. त्यांच्या स्वखर्चातून आजची विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी फक्त त्यांच्यामुळंच आपल्या सर्वांना उपलब्ध होत आहे. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे आभार मानूयात. असं म्हणतच सर्व शाळा जोरदार टाळ्या वाजवू लागली. काही वेळातच एक टेम्पो मुलांचा आणि एक टेम्पो मुलींचा भरला. गुरुजींनी सर्व मुली मोजून टेम्पो पारनेरच्या दिशेने रवाना केले. दोन्ही टेम्पो धुराळा उडीत पारनेरच्या दिशेने निघाले. आम्ही सगळी पोरं दाटीवाटीने बसलो होतो. मला कुणाच्या लग्नाला जायचं म्हटलं की ट्रकच्या टपावर बसायची आवड होती. पण आज टपावर बसणं शक्य नव्हतं, नाहीतर आमचं गुरुजी मला इथंच ठेवून गेले असते. आम्ही सगळे मित्र आपलं गपचिप मांड्या घालून खाली बसलो होतो. एखादा खड्डा आला की टेम्पो आदळायचा, तसे आम्ही जाग्यावर उडून दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसायचो की सगळ्या टेम्पोत मग एकच हशा व्हायचा. असं सगळं चालू असताना डिस्कळ हे गाव आलं. मग तेथे टेम्पो काही वेळ थांबला. तिथल्या मराठी शाळेत गुरुजी जाऊन आले आणि तेथील अजून 2 गुरुजी आमच्या टेम्पोत बसले. पुन्हा एकदा पारनेरच्या आम्ही समधी निघालो. 11 वाजता आम्ही पारनेरच्या शाळेत पोहोचलो. आम्ही सर्व मुले जेव्हा पारनेरच्या शाळेत पोहोचलो तेव्हा तेथील शाळा तसेच तेथील खेळायचे रेखीव मैदान पाहून आम्ही सुखावलो. आम्ही जरी सर्वजण आज विज्ञान प्रदर्शन पाहण्यास आलो असलो तरी आता या क्षणाला आम्हा सर्व मुलांना मैदानावर जाऊन खो खो आणि कबड्डी खेळू वाटत होतं. पण ते आज शक्य नव्हते. आम्ही टेम्पोतून सर्व विद्यार्थी एकामागे एक करत उतरलो. तेव्हा गुरुजींनी आम्हाला पुन्हा एका रांगेत उभे करत शिस्तीचा पाढा वाचायला सुरुवात केली. तसे आम्ही सर्व मुलं खरंच खूप वैतागून गेलो आणि माझा मित्र गोट्या मला हळूच म्हणाला, आपलं गुरुजी जिथे जाईल तिथं आपली चव घालवणार हे खरं आहे. आता सकाळी शाळेत काय मग भजन झालं होतं का? हेच तर सांगितलं होतं, जपून पहा, तोडफोड करू नका, मस्ती करू नका. आणि माझ्याकडं तो तोंड करत म्हटला, अजून काय म्हटलं रे गुरुजी आपलं? थोबड बंद ठेवून बघा. मी असं म्हणताच गोट्या जागेवर गप झाला आणि गुमान पुढं बघत गुरुजी परत सकाळचाच पाढा गात आहेत ते तो आणि आम्ही सर्वजण ऐकू लागलो. मनात आईचा विचार येऊ लागला, अण्णाला आजच म्हस विकाया जायचं होतं का? आई कांद्यावर असेल पाणी देत असेल. खरं तर तिला मायामुळे त्रास झाला. परत म्या नाही आईला त्रास होऊ देणार. एवढ्या बारीने आई मला माफ कर, असं मी मनात म्हटलं. माझ्या मनात विचार चालू असताना आम्ही पहिल्या वर्गात पोचलो. नवीन नवीन प्रयोग आमच्या समोर होते. असे प्रयोग आम्ही कधी पाहिले नव्हते. मला असे जमेल का? खरंच शिकायला हवे. मी आता प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहू लागलो. आपणही काहीतरी घरी नक्कीच करून पाहावे असे मनातून वाटू लागलं होतं. एकामागे एक आम्ही सर्वजण शिस्तीमध्ये पाहत होतो. यामध्ये एक गोबर गॅसचा उपक्रम दाखवला होता. मला लय आवडला आणि मनात मी ठरवलं की घरी गेल्यावर गोबर गॅसचा प्रकल्प करून पाहायचा. आईला चुलीच्या धुऱ्यापासून मुक्त करायचं. दिवसभर वेगवेगळे उपक्रम पाहून आता मात्र खूप कंटाळा आला होता. मी सहज माझ्या जोडीदार गोट्याला म्हटलं, लय कंटाळा आला बघ गड्या मला. तसा गोट्या म्हटला, तुला कंटाळा आला? मला इथं मोकार झोप आली, पण कुणी पाहिलं तर काय म्हणून मी झोपत नाही, नाहीतर कवा शाळेपुढच्या झाडाखाली ताणून दिली असती. बराच वेळ झाल्याने आता आमची जेवायला सुट्टी झाली. आम्ही सर्व मुलं मुली शाळेच्या आवारात असणाऱ्या गर्द झाडांच्या सावलीत मनसोक्त जेवण केले. काही वेळाने आम्हाला आहे त्याच जागी पारनेरच्या शाळेच्या वतीने सुकी भेळ देण्यात आली होती. परंतु आत्ताच जेवण झाल्यामुळे ती भेळ मोकळ्या झालेल्या डब्यात आहे तशीच मी ठेवून दिली. आम्हा सर्वांना सूचना आली की विज्ञान प्रदर्शन समाप्त झाले असून काही वेळातच सर्वांनी शाळेसमोरील मोकळ्या जागेत जमा व्हावे. त्या सूचनेचे पालन करून आम्ही सर्व मुलं मुली जमा झालो. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या शाळेचा आभार मानण्यासाठी भाषण देऊ लागल्या. तसा गोट्या आता घोरायला लागला आणि मला म्हटला, भाषण संपलं की उठव मला. आणि बसल्या बसल्याच तो घोरू लागला. सर्वांची भाषणे झाली. आमच्या शाळेतील गुरुजींनीही भाषण दिली. आता साधारण संध्याकाळचे 5:30 वाजले असावेत. गुरुजींनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका रांगेत उभे केले आणि बजावून सांगितले, आता आपण सर्व पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आता खूप उशीर झाला आहे, त्यामुळे कोणी कुठेच जायचे नाही. आम्ही टेम्पो शाळेच्या मैदानात येण्याची वाट पाहू लागलो. माझ्या मनात आता एक विचार येत होता, गोबर गॅसचा उपक्रम पुन्हा एकदा नीट पाहून यावे, नाहीतर उद्या घरी गेल्यावर एखादी गोष्ट विसरलो तर पुन्हा कुठे पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आता पुन्हा जाऊन एकदा वर्गात तो उपक्रम पाहिलाच पाहिजे, असे मी मनाशी ठाण मांडले.
गुरुजींची नजर चुकवून मी सरळ वर्गखोल्यांमध्ये शिरलो. घाईघाईत पाहू लागलो. मला काही आठवेनाच आपण तो उपक्रम कुठे पाहिला, कुठल्या वर्गात पाहिला. मी सर्व वर्गात आता शोधू लागलो. यात माझा बराच वेळ गेला. मी पुन्हा एकदा शाळेच्या गेटकडे वळून पाहिले. सगळी मुलं अजूनही जागेवरच उभी होती. मला तेव्हा सहज आठवले की आपण तो उपक्रम पहिल्या वर्गात पाहिला होता. घाईघाईत पहिल्या वर्गात शिरलो आणि समोरचे पाहिले गोबर गॅसचा उपक्रम. मनाला वेगळाच आनंद झाला. एखादी मौल्यवान गोष्ट हरवली आणि ती मिळाल्यावर जो आनंद होतो तसा आनंद मला झाला होता. मी निरखून पाहू लागलो. या व्यतिरिक्त मला पर्याय नव्हता, कारण माझ्याकडे तेव्हा वही, पेन्सिल यातलं काहीच नव्हतं. तेव्हाच मी मनाशी ठरवलं, असं पुन्हा कुठं जायची वेळ आली तर वही, पेन्सिल सोबत घेऊन जायची. पूर्णपणे निरीक्षण करून घेतले. यात माझा बराच वेळ गेला होता. चेहऱ्यावर आता आनंद ओसंडून वाहत होता. काहीतरी मिळवले याचा मला पूर्ण अनुभव आला. परंतु तो आनंद जास्त वेळ टिकला नाही, कारण मी जेव्हा वर्गाच्या बाहेर आलो तर समोरचे चित्र पाहून माझ्या पायाखालची वाळूच सरकली. आता काय करावे आणि काय नाही काय समजेना, कारण काही वेळापूर्वी समोर असणारी माझ्या शाळेतील मुलं व शिक्षक यातील मला समोर कोणीच दिसत नव्हते. पुढे जाऊन पाहिले तर माझ्या नजरेस कोणीच दिसले नाही. त्याच जागी मी आता ढसाढसा रडू लागलो. वातावरणही अचानक बदलले. आकाशात काळे ढग फिरू लागले. सगळीकडे जास्तच काळोख पसरला. वाऱ्याचा वेग वाढत चालला. चंद्रही ढगांच्या मागे पुढे लपाछपी खेळू लागला. असं माझ्या पुढे पहिल्यांदाच घडत होते. मी पूर्ण भयभीत झालो होतो. इतक्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. वातावरणात शांतता पसरली. माझी हिंमत होत नव्हती मागे वळून पाहण्याची. भरदस्त आवाज कानावर पडला. का रडतोस रे पोरा? घाबरत घाबरतच हळूच जीव एकटवून मागे पाहिले तर एक साधारण 40 ओलांडलेल्या खाकी कपडे घातलेला एक माणूस. आपण कोण असं मी विचारताच म्हटला, मी या शाळेचा शिपाई. वर्गखोल्यांना कुलूप लावत असताना तुझा रडताना आवाज कानावर आला, म्हणून मी कोण रडत आहे ते पाहण्यासाठी आलो. बरं, तुझं नाव काय आणि का रडतोस बरं? मी त्यांना घडलेली सर्व गोष्ट जशीच्या तशी सांगितली. ते मला धीर देत म्हटले, काय घाबरू नको. भाळवणी या गावी जाणारी मुक्कामी एसटी असते. 10:30 वाजता ती तुमच्या गावातून पुढं सरळ भाळवणीला जाते. त्या एसटीने मी तुला बसून देतो. चल, सायकलवर बस मागं. स्टँडवर सोडतो आणि तिकिटाला पण पैसे देतो. घाबरू नको. काही वेळातच पारनेरच्या एसटी स्टँडवर आम्ही पोहोचतो. तेव्हा तिथे एकही एसटी नसते आणि वातावरण अजूनच भयानक झालेले होते. मनात माझ्या विचारांचे काहूर माजले होते. माझी आई किती काळजी करत असेल. माझा अण्णा मला आता मरुस्तोवर हाणल. कसं बी करून आता लवकर घरला जायला पाहिजे. बस चौकशी करून शाळेचा शिपाई आले. मला म्हणाले, दररोज जाणारी एसटी बिघड झाला आहे. तिला पर्यायी एसटी येऊस्तोवर थांबावे लागेल. माझ्याकडे तिथंच थांबल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. रात्र होत चालली होती. किर्र अंधार आता बऱ्यापैकी पडला होता. आईची आता आठवण जरा जास्तच येऊ लागली. बिचारी माझ्यासाठी किती रडत असेल या विचाराने माझा जीव कासावीस झाला होता. रात्रीचे 9 वाजले. पारनेर गोरेगाव भाळवणी अशी पाटी असलेली एसटी माझ्यासमोर आली. मला आता एक प्रकारे एसटी पाहूनच घरी पोचल्यासारखे वाटू लागले. इतक्या रात्री मी प्रथमच प्रवास करणार होतो. मी आता एसटीत बसायला निघालो तेव्हा त्या शिपायांनी मला 5 रुपये दिले आणि काहीच न बोलता निघून गेला. मला काही कळेना. काहीच न बोलता ही व्यक्ती कसं जाऊ शकते? मी आता एसटीत बसलो आणि स्टँडवर असणारे 3-4 पुरुष आणि 3 स्त्रिया बसल्या. स्टँड पूर्ण मोकळे झाले. इतक्या रात्री प्रवास करणारे आता कोणी राहिले नाही. बहुतेक हीच शेवटची एसटी असावी. त्या सर्व प्रवाशांकडे पाहिले तर नवलच वाटत होते. एसटीच्या आतमधील गोलाकार हिरव्या, निळ्या, पिवळ्या बल्बचा प्रकाशात त्याचे चेहरे एकदम नटून थटून आल्यासारखे वाटत होते, जसे की ते सर्व रात्रीच्या एखाद्या लग्नाला निघालेत. मी त्यांच्या सर्वांच्या मागेच बसलेलो होतो. मला थोडासा कुबट वास येत होता, पण कसला हे मला काही समजले नव्हते. मी तसाच बसून होतो. एसटी सुरू झाली आणि काही वेळातच पारनेर मागे सोडत गोरेगावच्या दिशेने अंधार तुडवत मोकळ्या रस्त्याने सुसाट वेग धरला होता. आता जरा पहिल्यापेक्षा जास्तच भयंकर कुबट वास येऊ लागला, म्हणून मी वरच्या लाईटच्या अंधुक प्रकाशातच थोडं मागे वळून पाहिलं. जसं मी मागे वळून पाहिलं तसे माझे सर्व हातपाय थंडच पडले. हातपाय शक्तिहीन झाले. माझी शक्ती कोणीतरी काढून घेतली असेच वाटू लागले. एक भयानक चेहऱ्याने काळा कुट्ट माणूस, पांढरे केस, दाढी मिशी एकत्रच वाढल्यासारखी वाटत होती.
पायजमा शर्ट घातलेला, लाल भडक डोळे, काळे पिवळे दात, मळकट कपडे आणि दातांच्या फटीत काहीतरी अडकलेले काळसर पिवळसर तुकडे मला स्पष्ट दिसत होते, कारण तो माझ्या डोळ्यात डोळे घालून मला निरखून पाहत होता, जसं की तो एखादा प्राणी असावा आणि माणसांना निरखून पाहत आहे असं ते चित्र उभे होते. त्याने तोंडातून शब्द काढला, भूक लागली, आणि पोटावर हात फिरवला. तसा तो उग्र वास माझ्या नाकात सरळ शिरला. मला आता अगदी उलटी आल्यासारखे झाले. मला खूप उचमळायला व्हायला लागले. तेव्हा मी ताडकन नाकाला हाताने घट्ट दाबत उभा राहिलो आणि समद्यांच्या मोरं जाऊन बसलो. नाकावरचा हात काढला. आता पटकन खिडकी उघडली आणि मोकळा श्वास घेतला. तोपर्यंत मागे बघितले नाही. माझ्या मागे बसणाऱ्या एका बाईने मला विचारलं, काय रे पोरा, काय झालं? मी तसा मागे चेहरा करत म्हटलो, काय नाही मावशी, एक माणूस आहे कोणीतरी मागे. त्याला पाहून मला भीती वाटली, म्हणून मी मोरं आलूया. मी हे सांगतात ती सर्वजण एकमेकांकडे पाहत हसायला लागली आणि मला म्हटली, अरे पोरा, घाबरायचं काय तेव्हा? त्याला तो बाळ्या हाय बाळ्या. तुला भूक लागली असं म्हटला का? मी तसं मुक्या भाषेतच मुंडके हलवत वय म्हटलं, काय आहे का तुझ्याकडे खायला? असेल तर दे त्या येड्या बाळाला. मी मागे आवाज देत म्हटलं, माझ्या पिशीत डबा आहे आणि त्यात फरसाण आहे. तसा उभा असलेला येडा बाळा पिशी उचकत डबा उघडला आणि खाली सीटवर बसून एका हाताने बुचकली भरून फरसाण घेऊन हादडू लागला. निम्मे अर्धे खाली सांडत चांगलाच सपाटा लावला होता. बरीच महिने झाले भुकेलेला आहे असेच त्याच्या खाण्यावरून जाणवत होते. आता मला ते बघवत नव्हते. मी एस टीच्या समोरील काचेतून पाहू लागलो. समोर एस टी वाहक त्यांच्या जवळच उभ्या असलेल्या लोखंडी नळीला हातातील लोखंडी तिकीट काढण्याच्या पट्टीने टिंग टिंग दोनदा वाजवले आणि सरळ माझ्याकडे आले. बोला, तिकीट बोला, कुठे जायचं? पोरा, मी म्हटलं, गोरेगावला. तसं त्यांनी 3 तिकिटे काढून त्याच्या हातातील पट्टीने 3 ठिकाणी टिकटिक करत बिळ पाडली आणि सरळ माझ्या हातात दिली. तसं म्या त्यांच्या हातात 5 रुपयांची नोट थोपवली. त्यांनी ती नोट घेत गळ्यात अडकवलेल्या कातडी पिशवीत ठेवली. पिशवीतून 1 रुपया 30 पैसे घेऊन मला पुन्हा माघारी दिले. सरळ माघारी गेले. मी मागे वळून पाहिले. येडाबाळ्या अजूनही फरसाण चावत होता. मी खिडकी उघडलेली बंद केली. आता कुठं थंड हवा यायची बंद झाली आणि एस टीमध्ये खूप गरम असे वातावरण निर्मिती झाली. मनाला आता कुठं बरं वाटत होतं. खूप छान वातावरण होतं. अजिबात थंडी वाजत नव्हती आणि गरमही होत नव्हतं. हे वातावरण असंच राहावं असं वाटत होतं आणि त्यातल्या त्यात आतला निळा पिवळा हिरवा प्रकाश सगळं कसं सुखमय वाटत होतं. वाहक समद्यांची तिकीटं काढून पुढे येऊन बसला. रस्त्याला खड्डे असल्यामुळे एस टी खड्ड्यात आदळली की खिडक्यांच्या खडखड आवाज व्हायचा आणि बाहेर किर्रात किड्यांचा आवाज येत होता. खिडक्यांचा आवाज झाला की त्यांचा आवाज काही क्षणासाठी बंद व्हायचा. खड्डा आला की खिडक्यांच्या आवाजाने बाहेर शांतता असे समीकरण चालले होते. काही वेळातच पारनेर आणि गोरेगाव यामधील असणारे डिस्कळ हे गाव आले. तशी एस टी आपला वेग मंद करत थांबली. दरवाजा खाडकन उघडला गेला. मागून कोणीतरी माझ्याजवळ येऊन चालत पुढे गेले. मी बघतो होतो तर तो येडा बाळ्या होता. तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, डबा जाग्यावर ठेवलाय, फरसाण लय झाक होतं. त्याच्या त्या बोलण्यातून मला खूप दिवसांची भूक तृप्त झाली असंच वाटत होतं. तर आता पुढे त्याच्यासोबत काय होणार हे आपण पुढच्या म्हणजेच अंतिम भागात पाहणार आहोत. लवकरच पुढची कथा येईल. जर तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर सेट करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद. थँक्यू. लगेचच भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.